सज्जन श्रोते हो, सुप्रभात. देवपाठ आत्मोपनिषद पान 140 क्रमांक 14 पद्य वाचत आहे. अवघे विठ्ठली उरणे. येथे परमेश्वर शरण झालेला भक्त आता म्हणत आहे की माझं आता संसाराची काही देणं घेणं नाही. या जीवाचं व्यर्थ शिणं संपू दे आणि भगवंता विठ्ठला पांडुरंगा तुझ्या चरणाशी एकरूप होऊन विठ्ठल रूपेच मी उरावे. आता नीट ऐका. अवघे विठ्ठली उरणे. नाही देह मन भान वाणी गाई त्याचे गान सर्व त्यासी समर्पण अवघे विठ्ठलाचे ध्यान डोळा पाहे विठो मूर्ती तानय की त्याची कीर्ती जीवारस विठ्ठल साखी विश्वव्यापी विठ्ठल छाती हाती विठ्ठल नामे टाळी विठो चरण कवटाळी संसारासी दूर सारी कैवल्याची ओढी भारी पाय चालती पंढरी नसाय विठ्ठल दूरी आता येई जड करी कृपा करी मजवरी येणे जाणे नुरो काही देणे घेणे संपो जीवित शिणणे अवघे विठ्ठली उरणे. नाही देह मन भान. असतो. धन्यवाद. सुप्रभात.